पूरग्रस्त भागात धान्याची गरज असताना रेशनच्या धान्याचा काळा बाजार सुरू असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे। पंढरपूरमध्ये हा धान्याचा काळा बाजार उघडकीस आलाय। शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी धाड टाकली आणि यात 6 ट्रक गहू आणि तांदूळ कोणत्याही सक्षम पुरवठा अधिकाऱ्याच्या उपस्थितीशिवाय त्याचं वितरण सुरू होतं अशी बाब उघड झाली आहे। आज पंढरपूर शहरामध्ये आणि तालुक्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये पूरग्रस्त स्थिती असताना सुद्धा गोरगरिबांना शासनाचं धान्य पुरवठा होतोय का नाही याची पाहणी करायला आले असता शासनाच्या गोडाऊनमध्ये गाड्या कुठल्याही खाली केल्या जात नव्हत्या म्हणून याचा पाठपुरावा केला असता तर हे बेकायदेशीररित्या खाजगी जागेत शासनाचं अन्नधान्य उतरून परस्पर विल्हेवाट लावण्याचं काम संबंधित ठेकेदाराचं चालू होतं। त्याच्यासाठी आम्ही संबंधित तहसीलदार यांना फोन केला, परंतु त्या ठेकेदाराला पाठीशी घालण्यासाठी तहसीलदारांनी आमचा फोन सुद्धा रिसिव्ह केला नाही। त्याच्यानंतर आम्ही प्रांत साहेबांना फोन करून ह्या विषयाची माहिती दिली। त्या विषयात प्रांत साहेबांनी संबंधित खात्याच्या अधिकाऱ्यांना सांगून त्यांची एक टीम इथं पाठवली आहे आणि हे सामान्य लोकांचं अन्नधान्य परस्पर विल्हेवाट लावण्यासाठी यांच्याबरोबर तहसीलदार पण यांना पाठीशी घालून ह्या ठेकेदाराला जगवत आहेत का, हा आमचा सवाल आहे। शासन एवढं गोरगरिबांसाठी मदतीचा हात पुढे करते आणि अधिकारी जर मधल्यामध्ये जर हे आपलं घर मोठं करण्याचं काम करत असतील तर त्यांच्यावर पण कारवाई करण्यात यावी।